नमस्कार मंडळी. तर आज मी खूप दिवसांनी व्लॉग बनवते. त्याचं कारण असं आहे की आज मी चालले गावाला. गावाला का चालले हे तुम्हाला पूर्ण व्लॉग बघितल्यावर नक्कीच समजेल. तर व्लॉग कंटिन्यू बघा. मला निकीच सोडायला आलेला नेहमीप्रमाणे आणि मला त्यांनी एस टीमध्ये जागा पकडून दिलेली होती. मस्तपैकी माझा एकटीचा प्रवास सुरू झालेला होता आणि महाडला मी उतरले. त्यानंतर मला चालत जायचं होतं. चालत जायचं नव्हतं पण माझी मजबुरी म्हणून मी चालत होते. ठीक आहे, शरीरासाठी चालणे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर समोर सिद्धी उभी होती आणि सिद्धी ट्रेनमधून आली होती आणि तिला दोघंही मामा भेटलेले होते. सो त्याची पहिली भेट घेतली कारण ती खूप वर्षांनी किंवा खूप महिन्याने आम्हाला भेटतात. त्यानंतर मामाने दादाला बोललं होतं कारण त्याची ऑटो आहे आणि एका ऑटोमध्ये आम्ही चौघंजणं जाणार होतो. सो पटापट आम्ही निघालो कारण आम्हाला लवकरात लवकर घरी पोचायचं होतं आणि बघता बघता हसता हसता गळसुद्धा आलेलं होतं आणि घर खूप जास्त भरलेलं होतं आत्याचं. आणि आत्या उंबरठ्यातच आमचं स्वागतासाठी उभी होती. त्यानंतर पाणी वगैरे प्यालो, चहा वगैरे प्यालो आणि थोड्याशा गप्पा चालू होत्या आमच्या. तेवढ्यातच दीदीसुद्धा आलेली होती आणि दीदीला मिठी मारली. मी दीदीला मिठी मारली म्हणून मग दादाला मिठी मारली. दादा समोरच उभं होतं. त्यानंतर दादाला मिठी मारली म्हणून मग मी बहिणीलासुद्धा मिठी मारून घेतली आणि थोडा वेळ गप्पा मारल्या. आत्याने नाश्ता दिलेला, आम्हाला पोहे करून दिले. त्यानंतर दीदी बोलली की संध्याकाळी संगीत आहे, सो आपण संगीतची थोडीफार प्रॅक्टिस करू, थोडीफार तयारी करू. त्यानंतर आम्ही संगीतसाठी वरती जाऊन बसलो कारण आम्हाला शांतता पाहिजे होती आणि प्रॅक्टिस तर काहीच झाली नाही. असंच काहीतरी करायचं म्हणून काहीतरी करत होतो आम्ही. आणि आत्याने जेवण वाढलेलं होतं, सो जेवायला पहिलं बसलो आम्ही आणि अशी पंगत आम्ही खूप वर्षांनी बसलो आहे. त्यानंतर थोडा वेळ गप्पा मारल्या आणि मग टाईमपास आमचा असंच चालू होता. बापाची खांड तू काय बोललो तू बापाची खांड तिला सांगतात आम्ही बोललो बापाची टांग असे पण बापाची टांग आम्ही नुसतं हसतो आणि काय बोलतो बोलत होते असं नाही बोलायचं. परत मध्ये चालत चालत आपली नाव होती घरी नाव तर मी गावाला आले की माझ्या लहानपणीच्या आठवणी काढल्या जातात, माझ्या लहानपणीच्या गप्पा चालू असतात. आणि त्यानंतर मला, सिद्धीला आणि वहिनीला, आमच्या तिघींनाही थोडं महाडमध्ये जायचं होतं. थोडंफार सामान खरेदी करायचं होतं आणि सिद्धीलासुद्धा हेअर स्पा वगैरे करायचं होतं. सो तिला आम्ही पहिलं सलूनमध्ये सोडायला गेलो आणि त्यानंतर मी आणि वहिनी आम्ही थोडंसं महाडमध्ये सामान वगैरे घ्यायला गेलो, जे आम्हाला पाहिजे होतं ते. त्यानंतर शॉपमध्ये आलो वहिनीच्या आणि पटापट रेडी झालो कारण आम्हाला खूप जास्त लेट झालेला होता. खूप हळूहळू आमचं काम चालू झालेलं होतं आणि माझा हा फायनल लुक आहे. कशी दिसते मी कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आमच्या दोघींपैकी जास्त सुंदर कोण दिसतं हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आम्ही पटापट संगीतच्या लोकेशनवर पोचलो. सगळ्यांची पहिली भेट घेतली कारण आम्ही खूप दिवसांनी किंवा खूप महिन्याने भेटतो सगळ्यांना. खूप जास्त लेट झालं होतं, त्याच्यामुळे आम्हाला पटापट घरी निघायचं होतं म्हणून आम्ही पहिलं जेवून घेतलं आणि त्यानंतर थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या आणि घरी जायला निघालेलो होतो. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.